सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 11 मार्च 2025. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प 2025-26 मध्ये महिला व बाल विकास विभागासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे? ऑप्शन ए 31,907, ऑप्शन बी 33,507, ऑप्शन सी 32,547, ऑप्शन डी 30,760. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 31,907. तरचा प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी किती हजार कोटी महसूल तुटीचा अर्थसंकल्प 2025-26 विधानसभेत मांडला आहे? ऑप्शन ए 44, ऑप्शन बी 47, ऑप्शन सी 45, ऑप्शन डी 48. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 45. तरचा प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेची आकारमान किती लाख कोटी झाले आहे? ऑप्शन ए 44, ऑप्शन बी 45, ऑप्शन सी 46, ऑप्शन डी 47. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 45. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्र राज्याचे कर्जाचे प्रमाण स्थूल राज्य उत्पन्नाच्या किती टक्के आहे? ऑप्शन ए 17.89, ऑप्शन बी 19.85, ऑप्शन सी 18.50, ऑप्शन डी 18.52. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 18.52. तरचा प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्र अर्थसंकल्प 2025-26 मध्ये भांडवली खर्च साठी किती टक्के तरतूद करण्यात आले आहे? ऑप्शन ए 14, ऑप्शन बी 13, ऑप्शन सी 11, ऑप्शन डी 15. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 11. तरचा प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प 2025-26 मध्ये कृषी क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आले आहे? ऑप्शन ए 9,000, ऑप्शन बी 9,700, ऑप्शन सी 9,800, ऑप्शन डी 9,500. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 9,700. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रावरील कर्ज पुढील आर्थिक वर्षात किती लाख कोटीवर जाईल असा अंदाज अर्थसंकल्प 2025-26 मध्ये वर्तविला आहे? ऑप्शन ए 9,32,000, ऑप्शन बी 9,33,000, ऑप्शन सी 8,35,000, ऑप्शन डी 7,30,000. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 9,32,000. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प 2025-26 मध्ये जलसंपदा क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आले आहे? ऑप्शन ए 15, ऑप्शन बी 17, ऑप्शन सी 18, ऑप्शन डी 16. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 16. तरचा प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प 2025-26 मध्ये ऊर्जा क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आले आहे? ऑप्शन ए 23, ऑप्शन बी 21, ऑप्शन सी 22, ऑप्शन डी 25. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 21. तरचा प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प 2025-26 मध्ये ग्राम विकास क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आले आहे? ऑप्शन ए 13,460, ऑप्शन बी 17,555, ऑप्शन सी 14,560, ऑप्शन डी 11,480. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 11,480. तरचा प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2025-26 मध्ये नगरविकास विभागासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आले आहे? ऑप्शन ए 11,240, ऑप्शन बी 17,777, ऑप्शन सी 10,629, ऑप्शन डी 13,540. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 10,629. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प 2025-26 मध्ये कोणत्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन ए संगमेश्वर, ऑप्शन बी रत्नागिरी, ऑप्शन सी तुळजापूर, ऑप्शन डी वेरूळ. याचा आन्सर आहे ऑप्शन ए संगमेश्वर. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2025-26 मध्ये कोणत्या राज्यातील पानिपत येथे स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे? ऑप्शन ए तेलंगणा, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी हिमाचल प्रदेश, ऑप्शन डी हरियाणा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी हरियाणा. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. मार्क कॉर्नी यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? ऑप्शन ए तैवान, ऑप्शन बी कॅनडा, ऑप्शन सी तुर्की, ऑप्शन डी कंबोडिया. याचा आन्सर आहे ऑप्शन बी कॅनडा. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प 2025-26 मध्ये आरोग्य क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आले आहे? ऑप्शन ए 3,827, ऑप्शन बी 3,777, ऑप्शन सी 3,400, ऑप्शन डी 3,500. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 3,827.
तरचा प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्र सरकार रस्ते विकासासाठी कोणाची मदत घेणार आहे? ऑप्शन ए IMF, ऑप्शन बी वर्ल्ड बँक, ऑप्शन सी आशियाई डेव्हलपमेंट बँक, ऑप्शन डी RBI. याचा आन्सर आहे ऑप्शन सी आशियाई डेव्हलपमेंट बँक. तरचा प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प 2025-26 मध्ये हातमाग विणकरासाठी कोणत्या ठिकाणी अर्बन हट केंद्राची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे? ऑप्शन ए नागपूर, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी छत्रपती संभाजीनगर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नागपूर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2025-26 मध्ये कोणत्या ठिकाणी 250 एकर क्षेत्रावर इनोव्हेशन सिटी उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे? ऑप्शन ए नाशिक, ऑप्शन बी भिवंडी, ऑप्शन सी नवी मुंबई, ऑप्शन डी ठाणे. याचा आन्सर आहे ऑप्शन सी नवी मुंबई. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. आयफा अवॉर्ड सोहळ्यात कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे? ऑप्शन ए छावा, ऑप्शन बी लापता लेडीज, ऑप्शन सी पंचायत, ऑप्शन डी केसरी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी लापता लेडीज. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र अर्थसंकल्प 2025-26 मध्ये कोणत्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे? ऑप्शन ए नवी दिल्ली, ऑप्शन बी बुरहानपूर, ऑप्शन सी इंदोर, ऑप्शन डी आग्रा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी आग्रा. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रात कोणता दिन अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे? ऑप्शन ए 3 ऑक्टोबर, ऑप्शन बी 5 ऑक्टोबर, ऑप्शन सी 6 ऑक्टोबर, ऑप्शन डी 7 ऑक्टोबर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 3 ऑक्टोबर. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्यानंतर कोणी महाराष्ट्राचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला आहे? ऑप्शन ए जयंत पाटील, ऑप्शन बी दिलीप वळसे पाटील, ऑप्शन सी अजित पवार, ऑप्शन डी छगन भुजबळ. याचा आन्सर आहे ऑप्शन सी अजित पवार. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2025-26 मध्ये क्रीडा क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे? ऑप्शन ए 500, ऑप्शन बी 537, ऑप्शन सी 540, ऑप्शन डी 555. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 537. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2025-26 मध्ये गृह विभागासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे? ऑप्शन ए 2330, ऑप्शन बी 2337, ऑप्शन सी 2440, ऑप्शन डी 2237. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 2237. तरचा प्रश्न क्रमांक 25. कॅनडाच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए डोनाल्ड ट्रम्प, ऑप्शन बी नरेंद्र मोदी, ऑप्शन सी एस जयशंकर, ऑप्शन डी मार्क कॉर्नी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी मार्क कॉर्नी. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या वाचनात काही चूक वाटल्यास क्षमा असावी.